नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. साधारण डिसेंबर 2024च्या महिन्यामध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये तुम्ही बघितले असेल की गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नव्हत्या. खास करून आरोग्याच्या संदर्भातले त्रास, मानसिक तणाव हे जास्त प्रमाणात जाणवलेले असते. याचबरोबर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात ताणले गेलेले होते आणि त्याचा जो मानसिक तणाव होता तो सुद्धा तुम्ही अनुभवलेला असेल. या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या असणार आहेत, थोड्याशा सकारात्मक असणार आहेत. खास करून तुमच्या राशीचा जो भाग्येश आहे रवी, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय दिनांक 15 तारखेनंतर, हा ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम असतील ते नेमकं धनु राशीच्या जीवनावरती कशा प्रकारे प्रभाव करतील त्या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. तुमच्याच राशीमध्ये जो रवी आहे हा 15 तारखेनंतर येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुधाचा ग्रह आहे हा तुमच्या राशीमध्ये 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत राहणार आहे. याचबरोबर राशीच्या अष्टमात मंगळ जो आहे तो भ्रमण करतो आहे, वक्री आहे आणि दिनांक 22 तारखेनंतर वक्री होऊन तो तुमच्या सप्तमात जाणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली राहील. साधारण 16 तारखेनंतरचा जो कालावधी हा बऱ्याच प्रमाणात तुम्हाला उपयुक्त असणार आहेत. तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल, जे की अशी पण तुमच्या राशीमध्ये जाणवतं. परंतु गेल्या काही महिन्यामध्ये हा जो आत्मविश्वास आहे तो थोडासा ढळला होता. परंतु या महिन्यामध्ये परत तुम्ही रिगेन करा किंवा परत तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला जाईल, कामाचा ओळख दांडगा राहील आणि तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील आणि बऱ्याच प्रमाणात तुम्हाला काय चांगलं इंट्युशन्स येऊ शकतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ, जी की प्रत्येक गोष्टीला थोडंसं पुढे नेण्याकरता आवश्यक असते, ती भाग्याची साथ तुम्हाला साधारण 17-18 तारखेनंतर मिळू शकेल. तर एकंदरीत या महिन्यामध्ये जरी तुमची शारीरिक कसरत जास्त होत असली किंवा शारीरिकतेच्या संदर्भातले जरी त्रास होत असले, काळजी करू नका. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लागेल आणि तुमची जी मानसिकता आहे ती जबरदस्त दिसून येईल. त्यामुळे काळजी करू नका. फक्त एकच गोष्ट आहे की शारीरिकतेच्या संदर्भातले थोडीशी काळजी घेणे गरजेचं आहे. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग येऊ शकतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो मार्गी आहे, तिथे शुक्रसुद्धा आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, वक्री आहे, 22 तारखेनंतर सप्तमात येईल आणि राशीच्या अष्टमात मंगळ वक्रीच असणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो 31 तारखेनंतर चतुर्थात येणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक स्तराच्या संदर्भात खर्च जास्त करू नका. आर्थिक संदर्भात खूप मोठा बदल होईल, खूप काही चांगलं होईल असं मात्र नाही, पण तुम्ही साधारण समाधानी असाल. गेल्या महिन्यामध्ये जो आर्थिक स्तर होता त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा राहील, परंतु या महिन्यामध्ये थोड्याशा गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होत आहेत. अशा प्रकारचे काही अनुभव निश्चित येऊ शकतील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की गेले काही महिने होते ते जवळजवळ तुमच्या राशीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणावे तेवढे ठीक नव्हते, परंतु या महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून हळूहळू त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल आणि त्याची सुरुवात जानेवारीच्या साधारण 17-18 तारखेनंतर तुम्हाला दिसून येईल. पहिली गोष्ट म्हणजे मानसिकतेच्या संदर्भात तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमचे निर्णय असतील ते अचूक होतील. निर्णयानंतर तुमची कृती तुमच्याकडे व्यवस्थित होईल आणि हळूहळू गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होणार आहेत. त्याच्यामुळे या महिन्यापासून नक्कीच गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक होणार आहेत. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे आणि चतुर्थामध्ये शुक्र जो ग्रह तर जवळजवळ 31 तारखेनंतर येणार आहे. तर साधारण घरातल्या व्यक्तींचं म्हणजे घराचं जे वातावरण आहे ते थोडंसं गढूळ आहे किंवा तेवढंसं नीट नाही आहे. तर तशाच प्रकारचे थोडेफार अनुभव तुम्हाला या दरम्यान जाणू शकतील, म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये जाणू शकतील. काळजी करू नका, कारण शुक्र जो आहे हा या महिन्याच्या शेवटी येणार आहे, म्हणजे जवळजवळ 31 तारखेला येणार आहे. तरीसुद्धा फार मोठे काय तणाव किंवा फार मोठे काय त्रास होणार नाही किंवा खूप मोठी उलतापलत गृहसौख्याच्या बाबतीत होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं लव्ह लाईफ ज्याला आपण म्हणतो, लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री असणार आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा तिथे तू मै सारखे प्रसंग तुम्हाला अनुभव येतील. अर्थात डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितले असेल की गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत्यात किंवा ब्रेकअपपर्यंत सुद्धा पोहोचल्या. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील, कारण या महिन्यामध्ये
जी गोष्ट आहे ती तुमच्यासाठी तेवढीशी सकारात्मक नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं बॅकवर्डला जा, थोडंसं ॲडजस्ट करा. ॲडजस्ट करून तुमचं ते नातं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातील जे त्रास आहेत, जे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे जास्त प्रमाणात वाढू शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. छोटे त्रास जरी जाणवले तर त्या संदर्भात काळजी घ्या. कारण मंगळ जर तुमचा वक्री असणारा हा जवळजवळ तुमच्या अष्टम आणि सप्तम स्थानामध्ये वक्री मार्गी होऊन एप्रिल मे पर्यंत राहणार आहे. त्याच्यामुळे या संदर्भात थोडंसं तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहिली गोष्ट फार महत्त्वाची राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील, की जे गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये तेवढेसे ठीक नव्हते. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला असं कदाचित वाटू शकेल की वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत, जे रस्सीखेच आहे ही थोडीशी जास्त होते किंवा वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती जास्त हवी होत आहेत विचाराने, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. परंतु मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषिताप्रमाणे थोडंसं तुम्हाला वागावं लागेल. थोडंसं काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल, लेट गो करावं लागेल, जेणेकरून तुमचे जे नातेसंबंध आहेत ते टिकून राहतील. तर या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, जे तुमचं करिअर, त्या बाबतीमध्ये गोष्टी मात्र बऱ्याचशा फेवरेबल असतील. तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्याच राशीमध्ये जवळजवळ 5 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत असणार आहे. त्यामुळे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील. इथे एकच गोष्ट आहे की जो सप्तम स्थानात मंगळ वक्री होऊन जाणार आहे 22 तारखेने, तो चतुर्थ दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला बघणार आहे. तर साधारण या महिन्याच्या शेवटी थोड्याफार प्रमाणात गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतात असं वाटेल, परंतु काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि थोडंसं नरमाईचं धोरण बाळगणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी 23 तारीख आहे त्या 23 तारखेला बुध आणि मंगळाचा प्रतियोग होणार आहे. मंगळ जो की सप्तमात भ्रमण करेल, वक्री असेल आणि तुमच्याच राशीतला जो बुध आहे या दोघांचा प्रतियोग होणार आहे. काळजी घ्या. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या दरम्यान म्हणजे जवळजवळ 22 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंतचा कालावधी, त्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, भावनेच्या आहारी जाऊ नका आणि गोष्टी टोकाच्या अजिबात करू नका. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध टोकाचे होतील, टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजीनं जर का तुमच्या वैवाहिक संबंध अतिशय नाजूक परिस्थितीतून जात असतील तर त्या संदर्भात गोष्टी आणखीन थोड्याशा ताणल्या जाऊ शकतील. याबाबतीत काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे या महिन्याच्या 25 तारखेला मंगळ आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ सप्तमात भ्रमण करेल, वक्री राहील, तर दोघांचा त्रिकोण चांगला शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा समोर आणि काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 13 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारण 13 आणि 29 या 2 दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, वादविवादात जाऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार किंवा कुठल्याही प्रकारच्या कामाची सुरुवातसुद्धा करू नका. गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील आणि तुमचे अंदाज चुकू शकतील. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.